नमस्कार मंडळी, मी संकेत नलोडे. SR फिल्म्समध्ये आपलं स्वागत आहे. तर मंडळी, आज आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे जे आहे तंत्रज्ञान, नवीन तंत्रज्ञान, तर ते माणसाच्या सर्व क्षेत्रामध्ये घुसलेलं आहे किंवा ते त्याला मदत करत आहे माणसाला की डेव्हलप होण्यासाठी. प्रत्येक म्हणजे शेती घ्या, कारखाने घ्या, पुन्हा घरातलं देखील घ्या किंवा आपले मोबाईल घ्या, तर सगळ्या ठिकाणी AI आपल्याला मदत करत आहे. जसं आता व्हॉट्सॲप जर आपण काढलं आणि त्याचं जर स्टेटस बघायला गेलं, तर आधी कसं व्हायचं, कोणी जो स्टेटस अपडेट केला आहे, अपडेट आत्ता नवीन केला आहे त्याचा वर यायचा, पण आता तसं होत नाही. तुम्ही ज्याच्याशी जास्त चॅटिंग करताय, तुम्ही ज्याच्याशी बोलताय, त्यांचे स्टेटस तुम्हाला दिसतात, बाकीच्यांचे स्टेटस तुम्हाला लगेच वर दिसत नाही, तर ते खाली आलेले असतात. तुम्हाला जर पाहायचं असेल तर तुम्ही पाहू शकता. तर मंडळी, याच्यामध्ये अजून एक आता नवीन त्या तंत्रज्ञानाचा वापर करून एका कंपनीने आता पुढचं पाऊल टाकलेलं आहे की माणसाच्या मनात काय चाललेलं आहे त्याचं गुपित आपल्याला कळणार आहे. म्हणजे आता आज काय होतं मंडळी, की आपण एखाद्याला भेटलो तर तो आपल्याशी बोलतोय काय आणि त्याच्या मनात काय असतं ते आपल्याला कळत नाही. म्हणजे पण ते जर कळालं तर मंडळी आहे ना मजा, किंवा माणसाच्या मनातलं कळणार. तर याच्यासाठी पुण्यातली निहिलेंट म्हणून जी कंपनी आहे, तर त्यांनी इमोस्केप नावाचं एक आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता असलेलं एक मशीन तयार केलेलं आहे. तर त्याच्यामध्ये भावनिक विज्ञानशास्त्र आणि कृत्रिम बुद्धिमत्ता याचा वापर केलेला आहे. तर त्याच्यामध्ये ते कंपनी काय करते, तर माणसाचं एक 3D स्कॅन करते आणि त्याच्यावरून त्या माणसाचे भावना सगळ्या कॅप्चर केलेल्या जातात आणि त्याचा जो डेटा आहे त्याच्याकडे अवेलेबल आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा, त्याच्यावरून ते माणसाच्या स्वभावाचा किंवा मूडचा अंदाज बांधतात आणि त्याच्या मनामध्ये काय चाललेलं आहे ते कळतात. तर याच्यामध्ये ही जी इमोस्केप आहे, तर ते काय करतात, 3 वेळा स्कॅन केलं जातं माणसाचा चेहरा. त्याच्यामध्ये कॅमेरा वापरला जातो. तर कॅमेरामध्ये ते 1-1 मिनिटाचं 3 वेळा स्कॅन होतं. एकदा पॉझिटिव्ह, एकदा निगेटिव्ह आणि एकदा स्तब्ध स्थिर. म्हणजे ह्या 3 वेळा स्कॅन केलं जातं 1-1 मिनिटाचं आणि एक 7 ते 10 मिनिटामध्ये त्या माणसाचा सगळा डेटा समोर येतो. तर या इमोस्केपमध्ये त्या अल्गोरिदमच सेट केलेला आहे की त्याच्यानुसार. आणि कसं आहे, माणसाच्या भावना आहेत ह्या 9 रस ज्या आहेत ॲक्टिंगमध्ये आपण बघतो की त्या 9 रसांमधून कुठला आहे ते ओळखला जातो आणि त्याच्यानुसार त्याच्या भावना ओळखल्या जातात. आहे ना गमतीशीर? आणि याचं सक्सेस काय, तर मंडळी आत्तापर्यंत साधारणतः 7 ते 8 हजार चाचण्या या केलेल्या आहेत आणि त्याच्यामध्येच त्याचा सक्सेस रेशो 95% एवढा आहे. म्हणजे एवढं अचूक ते माणसाचं मन ओळखलं जातं किंवा मनामध्ये काय चाललेलं आहे ते कळतं. असं सगळं हे आहे. म्हणजे AIचा अजून एक हा एक उपयोग आहे की ज्याच्यामुळे माणसाच्या मनातल्या गोष्टी कळतात आणि त्यांच्या भावना कळतात. तर म्हणजे याचा उपयोग काय होतो, तर याचा उपयोग भरपूर ठिकाणी होते, विविध क्षेत्रामध्ये होतो. एक म्हणजे पहिला झाला की आजकाल आपण पाहायला गेलं तर जी मुलं अभ्यास करतात किंवा वेगवेगळ्या परीक्षांना बसतात, तर त्यांना एकदा डिप्रेशन येतं आणि त्याच्यामध्ये ते पुढचं पाऊल उचलतात, म्हणजे आपलं जीवन आयुष्य संपवतात. तर ते संपवण्याच्या आधी आपण त्यांचा अभ्यास करू शकतो, किती स्ट्रेस लेवल आहे किंवा त्यांच्या मनातले काय विचार आहेत आणि त्यांना आपण सुधारण्याचा प्रयत्न करू शकतो किंवा सुधरू शकतो आणि त्यामुळे हे टोकाचं पाऊल उचलण्यावरून त्यांना आपण प्रतिबंध करू शकतो. पुन्हा मोठमोठ्या कंपनीमध्ये, कॉर्पोरेट्समध्ये जे लोक जॉब करतात ते टार्गेट ओरिएंटेड आहेत, तर त्यांना देखील आपण त्यांचं देखील स्ट्रेस लेवल किंवा त्यांच्या मनात काय चालल्यात गोष्टी ते आपण कळू शकतो आणि त्यांचा स्ट्रेस कमी करण्याचा प्रयत्न करू शकतो. पुन्हा एखादा आरोपी पकडला गेला आणि त्याची जर आपल्याला हे घ्यायचं असेल, बाबा जबाब नोंदवायचा असेल, तर तो खरं बोलतोय की खोटं बोलतोय हे या ॲप्लिकेशनवरून कळणार आहे. असंच पुन्हा मंडळी क्रीडा क्षेत्रामध्ये आपण पाहायला गेलं तर मोठमोठे जे दिग्गज खेळाडू आहेत, तर त्यांना काहींना एवढं यश मिळाल्यानंतर म्हणजे पचवणं अवघड जाते. कारण ह्या ॲपचा वापर करून त्यांच्यावर किती स्ट्रेस आहे, त्यांच्या मनामध्ये काय सुरू आहे आणि केवढं त्यांच्यावर प्रेशर आलेलं आहे, हे सगळं बघून ते प्रेशर कसं कमी करता येईल किंवा तो स्ट्रेस कसा कमी करता येईल याचा अभ्यास करू शकतो आपण. आणि त्यांचा स्ट्रेस कमी आल्यामुळे त्यांचं मानसिक आरोग्य आपण सुधारवू शकतो. तर असं सगळं वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये या
प्रकारच्या ॲपचा वापर करून आपण माणसांच्या मनातले गुपित ओळखू शकतो आणि त्याचा उपयोग त्यांचं भावनिक आरोग्य, शारीरिक आरोग्य आणि मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी त्याचा उपयोग आपण करू शकतो. तर मंडळी, हा झाला एक वेगळ्या विषयावर व्हिडिओ की ज्याच्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा अजून एक चांगल्या प्रकारे वापर कसा करू शकतो ते आपण पाहिलं. तर मंडळी, पुढच्या व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटू. तोपर्यंत नमस्कार.